श्री स्वामी समर्थ. राधे राधे. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त. नमस्कार. काय असतं माहिती आहे का, तुम्हाला सगळ्यांना जे स्वामी भक्त आहेत त्यांना माहिती आहे की आपण असं नाही म्हणू शकत की मी स्वामींची भक्ती करते किंवा मला चा खूप प्रभाव आहे. आणखीन असं काही नाही. स्वामीच आपल्याला निवडतात. म्हणजे ते आधी परीक्षा घेतात, आपल्याला बघतात. त्यासाठी तुम्ही रात्रंदिवस देवाचं करायला पाहिजे किंवा फार स्वामींचं केलं तरच ते मागे उभे राहतात असं नाही. ते निवडतात बाबा, हां हा माणूस किनी चांगला आहे, वागणुकीने चांगला आहे. मग थोडी माझी भक्ती जरी नाही केली तरी हा माणूस म्हणून चांगला आहे तर तो माझा भक्त आहे. आणि मग ते अशी काही अनुभूती देतात की आपोआपच त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. माझा ते नातेवाईक आहेत जवळचे, तर त्यांच्याकडे फार देवाचं असं करायचं नाही. नमस्कार वगैरे असं होता, पण ते जे गृहस्थ होते त्यांना फारसं असं नव्हतं देवाचं म्हणजे हे करायचं. आईला फार मानायचे, आईला नमस्कार करायचे आणि मग देवाला करायचे, इतकं त्यांची भक्ती होती आईवर. पण एक दिवशी काय झालं बघा, म्हणजे स्वामींची कृपा कशी आहे ते मी तुम्हाला सांगते. एक दिवशी अचानक म्हणजे त्यांना असं कसं तरी व्हायला लागलं, छाती दडदड व्हायला लागलं. असं वाटलं की आता आपण पडणार. आणि त्यांना कळलं की आपल्याला बहुतेक हार्ट अटॅक येतो म्हणून घाम आला, उलट्या, असं अनेक गोष्टी ज्या हार्ट अटॅकचे सिम्पटम सगळे यायला लागले. आणि ते असे आता पडणार. तेवढ्यात काय माहीत नाही कुणाचा हात धरून त्यांना सरळ केलं, त्यांच्या डोक्यावरनं असा हात फिरवला आणि त्यांनी समोर बघितलं तर एकदम प्रकाश असा. आणखीन त्यांनी बघितली त्यांना आणि त्यांच्या लक्षात आलं की हे स्वामी समर्थ आहेत. ते त्यातनं सावरले आणि व्यवस्थित झाले अतिशय. आणि त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य, कारण एक वय झालेलं, असं नाही मी म्हणत तरुणांनी असे करू नये, त्यांच्यावर जबाबदाऱ्या असतात संसाराच्या वगैरे, पण ते सांभाळून देवाचं करावं. कधीही देवाने सगळं थोडं आणि माझ्या पायापडाचा एकही देव मी तरी नाही ऐकलेला. तुम्ही सगळी तुमची कर्तव्य करा आणि मग देवाचं नाव म्हणजे चांगलं करा, तेच देवाचं नाव होतं. तर त्यामुळे त्यांनी, आणि मग त्यांनी आता त्यांच्या घरात अशी एक रूमच आहे, एक हॉलच आहे ज्याच्यात केवळ स्वामी समर्थ. आता ते आता नाही आहेत, पण त्यांच्या अजूनही स्वामींची भक्ती, स्वामींची पूजा, स्वामींची आरती चालू होते. म्हणूनच मी म्हणते की स्वामी आपल्याला निवडतात. आपण ऐट मारायचे नाही की आम्हीच स्वामींचं करते किंवा मी स्वामींची भक्त आहे. नाही, त्यांची हे केल्याशिवाय ते परीक्षा घेतल्याशिवाय ते आपल्याला त्यांचे भक्त मानतच नाही. तर नक्की आपण ह्या प्रकारे चालायचा प्रयत्न करूया. श्री स्वामी समर्थ.